गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे। आज आपण सायन्स या विषयावर आधारित वस्तुनिष्ठ प्रश्नसंचाचा भाग 7 अभ्यासणार आहोत, जो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी निश्चितच उपयोगी ठरेल। या भागातला जो पहिला प्रश्न आहे तो पुढील प्रमाणे, लव हार्मोन्स कोणाला म्हणतात? तर लव हार्मोन्स आपण ऑक्सिटोसिन या हार्मोनला लव हार्मोन्स म्हणतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का ऑक्सिटोसिन कशाद्वारे निर्माण होतो? तर ऑक्सिटोसिनची निर्मिती ही मेंदूमध्ये असलेल्या हायपोथॅलॅमसद्वारे होते। हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ऑक्सिटोसिन रक्तप्रवाहामध्ये कोणत्या ग्रंथीद्वारे सोडला जातो? तर ऑक्सिटोसिन ज्याला आपण लव हार्मोन म्हणतो, हा पिट्युटरी ग्लँडद्वारे सोडला जातो रक्तामध्ये। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, लाल रक्तपेशींचा आकार कसा असतो? तर लाल रक्तपेशींचा जो आकार असतो तो द्विअंतर्वक्र असतो, ज्याला आपण बायकॉन्केव्ह म्हणतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जीव भूरसायन चक्रामध्ये कार्बनचं प्रमाण नेमकं किती असते? तर जीव भूरसायन चक्रामध्ये कार्बनचं जे प्रमाण असते ते 0.03% असते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वातावरणाचा किती भाग हा नत्रवायू म्हणजेच नायट्रोजनने व्यापलेला असतो? तर वातावरणाचा 78% भाग म्हणजेच 4/5 इतका भाग वातावरणाचा हा नत्रवायूने म्हणजेच नायट्रोजनने व्यापलेला असतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, भोपाळमध्ये एक दुर्घटना घडली होती 3 डिसेंबर 1984 मध्ये। त्या दुर्घटनेमध्ये बाहेर पडलेला जो वायू होता ज्यामुळे ही दुर्घटना घडली त्याचं नाव काय? तर त्याला आपण मिथिल आयसोसायनेट म्हणतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, संयुक्त राष्ट्राच्या महासभेनं कोणता दिवस जागतिक ओझोन दिवस म्हणून निवड केली? तर तो म्हणजे 16 सप्टेंबर। 16 सप्टेंबर हा दिवस जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा करतात। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, गालफुगी ज्याला आपण मम्स इन्फेक्शन म्हणतो, हा रोग कोणत्या विषाणूमुळे होतो? तर गालफुगी हा जो रोग होतो तो पॅरामिक्झो व्हायरस किंवा मिक्झो व्हायरसमुळे होत असतो गालफुगी। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे का गालफुगी या रोगापासून म्हणजे मम्स इन्फेक्शन पासून या रोगापासून संरक्षणासाठी कोणती लस घेतली जाते? तर ती म्हणजे MMR, ज्याला आपण मेसल्स, मम्स आणि ज्याला रुबेला म्हणतो, ही लस गालफुगीसाठी घेतली जाते। पुढचा मुद्दा जो अतिशय महत्त्वाचा आहे का जीवाणूजन्य आजार कोणते? तर जीवाणूजन्य आजारामध्ये न्यूमोनिया असेल, प्लेग असेल, घटसर्प असेल, कॉलरा असेल, धनुर्वात असेल, क्षयरोग असेल, अतिसार ज्याला आपण टायफॉइड म्हणतो हगवण, त्यानंतर डांग्या खोकला असेल, कुष्ठरोग, गोनोरिया, सिफिलिस आणि साल्मोनेलोसिस हे सर्व आजार जे आहेत ते जीवाणूजन्य आहे। हे सर्व जे आजार तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, जीवाणूजन्य आजार कोणते यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहे। तर जीवाणूजन्य आजारामध्ये न्यूमोनिया असेल, प्लेग असेल, घटसर्प असेल, कॉलरा, धनुर्वात, क्षयरोग, अतिसार, हगवण ज्याला आपण म्हणतो, डांग्या खोकला असेल, कुष्ठरोग असेल, गोनोरिया असेल, सिफिलिस आणि साल्मोनेलोसिस हे सर्व आजार जीवाणूजन्य असलेले आपल्याला पाहायला मिळतात। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर डांग्या खोकला हा जो आजार होतो तो बॉर्डेटेला पर्ट्युसिस या जीवाणूमुळे डांग्या खोकला हा आजार होतो। हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का डांग्या खोकला हा आजार कोणत्या जीवाणूमुळे होतो? तर तो म्हणजे बॉर्डेटेला पर्ट्युसिसमुळे हा डांग्या खोकला होतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी डोळ्याचं जे भिंग कशा प्रकारचं असते? तर मानवी डोळ्याचं जे भिंग असते ते पारदर्शक द्विबहिर्वक्री असते, ज्याला आपण बायकॉन्व्हेक्स म्हणतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणता एक जनुकीय विकार असून त्यात काही जनुकीय उत्परिवर्तनामुळं मेंदूचे कार्य असुरळीत होते, त्या आजाराला आपण हिटिंग्टन असं म्हणतो। हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का कोणता असा एक जनुकीय विकार आहे का त्या जनुकीय उत्परिवर्तनामुळं मेंदूचं कार्य असुरळीत होते, इम्बॅलन्स होते, त्याला आपण हिटिंग्टन म्हणतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, टाऊ प्रोटीनच्या संदर्भात हा मुद्दा आहे का टाऊ प्रोटीन चे ज्यावेळेस मेंदूत संचयन झाल्यामुळं स्मरणशक्ती कमी होते व मानसिक विकार उद्भवतात, तेव्हा ते कोणत्या रोगाचं लक्षण असते? तर ते अल्झायमरचं लक्षण आपल्याला पाहायला मिळते। हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे का टाऊ प्रोटीनचे ज्यावेळेस मेंदूत संचयन झाल्यामुळं स्मरणशक्ती कमी होते त्यावेळेस जे मानसिक विकार उद्भवतात त्या रोगाचे लक्षण हे कोणत्या रोगाचे लक्षण आहेत? तर त्याला आपण अल्झायमर म्हणतो। विशेषतः म्हाताऱ्या लोकांमध्ये हा मुद्दा, जे लोक वयाने जास्त असतात त्यांच्यामध्ये हा आजार आपल्याला पाहायला मिळतो, अल्झायमर। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, विशिष्ट चेतापेशी नष्ट झाल्यामुळं डोपामाइन या न्यूरोट्रान्समीटरची
कमतरता होऊन स्नायूचा एक कंप निर्माण होतो, तर त्याला कोणता आजार म्हणतात? त्याला पार्किन्सन्स आजार म्हणतात. हा मुद्दा लक्षात ठेवा. का विशिष्ट चेतापेशी नष्ट झाल्यामुळं डोपामाइन या न्यूरोट्रान्समीटरची ज्यावेळेस कमतरता होऊन स्नायूचा कंप होतो, त्याला कोणता आजार म्हणतात? तर त्याला आपण पार्किन्सन्स आजार म्हणतो. पार्किन्सन्स आजार त्याला म्हटला गेलेला आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या संप्रेरकामुळे मातेच्या स्तनग्रंथीत दूध तयार होते? तर प्रोलॅक्टिन या आपण पाहिलं प्रोलॅक्टिन हे जे संप्रेरक आहे, या संप्रेरकामुळं मातेच्या स्तनग्रंथीमध्ये दूध तयार होत असते प्रोलॅक्टिनमुळं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का कोणत्या संप्रेरकामुळे मातेच्या स्तनग्रंथीतून दूध बाहेर पडते? तर ते म्हणजे ऑक्सिटोसिनमुळं. आपण पाहिलं ऑक्सिटोसिन हे जे आहे तर ते हायपोथॅलॅमसमध्ये, मेंदूतील जो भाग आहे हायपोथॅलॅमसमध्ये ऑक्सिटोसिन या संप्रेरकाची निर्मिती होत असते, हार्मोनची निर्मिती होत असते. आणि ऑक्सिटोसिनला आपण लव्ह हार्मोन म्हणतो. आणि याच हार्मोनमुळं, याच संप्रेरकामुळं मातेच्या स्तनग्रंथीतून दूध बाहेर पडत असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. बाळ जन्मल्यापासून सुरुवातीच्या काही दिवसापर्यंत मातेच्या स्तनातून स्त्रवणाऱ्या दुधास काय म्हणतात? तर त्याला आपण कोलोस्ट्रम असं म्हणतो. का बाळ जन्मल्यापासून सुरुवातीच्या काही दिवसापर्यंत मातेच्या स्तनातून स्त्रवणाऱ्या दुधास काय म्हणतात? तर त्याला आपण कोलोस्ट्रम म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मातेच्या गर्भाशयात बाळ वाढत असताना मातेच्या स्तनग्रंथी विकसित होत असतात व बाळ जन्मल्यानंतर या ग्रंथीमधून दूध स्त्रवण्यास सुरुवात होते. त्याला काय म्हणतात? त्याला आपण लॅक्टेशन म्हणतो. हा मुद्दा देखील आवर्जून लक्षात ठेवा. का मातेच्या गर्भाशयात बाळ वाढत असताना मातेच्या स्तनग्रंथी ज्या असतात ते विकसित होत जातात व बाळ जन्मल्यानंतर या ग्रंथीमधून दूध स्त्रवण्यास सुरुवात होते, तर त्याला आपण काय म्हणायचं? त्याला आपण लॅक्टेशन असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत आणि तो देखील खूप महत्त्वाचाच असणार आहे. का नवजात बालकाच्या पोटातील जे काही विशिष्ट पदार्थ बाहेर पडण्यास कोण मदत करते? तर नवजात बालकाच्या पोटामध्ये जे काही अवशिष्ट पदार्थ असतात तर ते बाहेर पडण्यास कोलोस्ट्रमच मदत करते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. का ते पदार्थ जे असतात अवशिष्ट पदार्थ ते बाहेर पडण्यास, नवजात बालकाच्या पोटातील जे अवशिष्ट पदार्थ असतात ते बाहेर पडण्यास कोलोस्ट्रम हा घटक कार्यरत असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. का नवजात बालकाच्या पोटातील अवशिष्ट पदार्थांना काय म्हणायचं? तर नवजात बालकाच्या पोटामध्ये जे काही अवशिष्ट पदार्थ असतात त्याला आपण मेकोनियम असं म्हणतो. अवशिष्ट पदार्थांना जे बालकांच्या पोटात असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या धातूला क्विक सिल्वर असं म्हटलं गेलेलं आहे? तर पारा या धातूला आपण क्विक सिल्वर असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. जास्त घनता असणाऱ्या धातूंना जड धातू म्हणतात. मग जड धातू कोणते? तर जड धातूमध्ये कॅडमियम, आर्सेनिक, क्रोमियम, प्लॅटिनियम आणि सोबतच शिसे हे सर्व जड धातू असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि जड धातूंची घनता जास्त असते त्यामुळेच त्या धातूंना जड धातू म्हणतात. मग जड धातूमध्ये कोणत्या धातूंचा समावेश होतो? त्यामध्ये कॅडमियम असेल, आर्सेनिक असेल, क्रोमियम असेल, प्लॅटिनियम असेल आणि शिसे या धातूंचा समावेश आपल्याला जड धातूमध्ये होताना पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सल्फर म्हणजे गंधकाचं निष्कासन कोणत्या पद्धतीनं करतात? म्हणजे गंधकाचं किंवा सल्फरचं, सल्फर म्हणजेच गंधक, तर सल्फरचं निष्कासन कोणत्या पद्धतीनं केलं जाते? तर फ्राश पद्धतनं किंवा सिसिलियन पद्धतनं. आपण पाहतो का सल्फरचं म्हणजेच गंधकाचं निष्कासन होत असते फ्राश पद्धत किंवा सिसिलियन पद्धत. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. रबर मृदू कठीण करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हल्कनायझेशन पद्धतीमध्ये कशाचा वापर करतात? रबर मृदू किंवा कठीण करण्यासाठी वापरली जाणारी जी काही व्हल्कनायझेशन पद्धत आहे, व्हल्कनायझेशन पद्धत, त्या पद्धतीमध्ये गंधकाचाच म्हणजे सल्फरचा वापर केला जातो. हा मुद्दा अनेक वेळा वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारण्यात आलेला आहे. कारण रबर मृदू करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या व्हल्कनायझेशन पद्धतीमध्ये कशाचा वापर करतात? तर सल्फरचा, ज्याला आपण गंधक म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. हिरा हा कोणत्या एककामध्ये मोजतात? तर हिरा हा कॅरेटमध्ये मोजला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. लाकडाला हवेचा संपर्क टाळून जाळल्यास काय मिळते? तर लाकडाला हवेचा संपर्क टाळून जाळल्यास आपल्याला चारकोल मिळत असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वनस्पतीच्या लैंगिक प्रजननाचं एकक कोणतं? तर वनस्पतीच्या लैंगिक प्रजननाचं जे एकक आहे ते म्हणजे फूल. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. पुरुषांमध्ये शुक्राणू तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर पुरुषांमध्ये शुक्राणू तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हणतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण. का स्त्रियांमध्ये अंडपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? तर स्त्रियांमध्ये अंडपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण
जेनेसिस किंवा युजेनेसिस असं म्हणतो. हाही मुद्दा लक्षात ठेवा का स्त्रियांमध्ये अंडपेशी तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात? जेनेसिस किंवा युजेनेसिस असं म्हटलं जाते. आणि पुरुषांमध्ये शुक्राणू तयार होण्याच्या प्रक्रियेला स्पर्मॅटोजेनेसिस असं म्हटलं जाते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, कुफरच्या पेशी मानवी शरीरात कुठे आढळतात? तर लिव्हरमध्ये, ज्याला आपण यकृत म्हणतो. यकृतमध्ये कुफरच्या पेशी मानवी शरीरात आढळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ब्रुनर्स ग्रंथी कशामध्ये आढळतात शरीरामध्ये? तर ब्रुनर्स ग्रंथी असतात तर त्या पक्वाशयामध्ये आपण पाहिलं सब म्युकोसामध्ये ते आढळताना पाहायला मिळतात. तर ब्रुनर्स ग्रंथी ज्या आहे त्या कुठे आढळतात शरीरामध्ये? पक्वाशयाच्या म्हणजे सब म्युकोसामध्ये त्या आढळताना आपल्याला पाहायला मिळतात. लहान आतड्याचा हा भाग आहे ज्याला आपण ड्युडेनम असं म्हणतो. तर त्यामध्ये आपल्याला ज्या पक्वाशयाचा सबम्युकोसा आहे त्यामध्ये आपल्याला ब्रुनर्स ग्रंथी बघायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तृणभक्षकाच्या तुलनेत मांसभक्षकामध्ये आतडे कसे असतात? तर तृणभक्षकाच्या तुलनेमध्ये जे मांसभक्षक असतात त्यांचे जे आतडे असतात ते आखूड असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील जठरामध्ये प्रथिनांचं पचन घडवून आणणारा विकर कोणता? तर मानवी शरीरातील जठरामध्ये प्रथिनांचं जे पचन घडवून आणणारा जो विकर आहे ज्याला आपण एन्झाईम म्हणतो तो म्हणजे पेप्सिन हा जठरामध्ये असतो. आणि जठरामध्ये प्रथिनांचं पचन घडवून आणण्यामध्ये महत्त्वाची जी भूमिका आहे विकराची ती म्हणजे पेप्सिनची. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, सिग्माइड कोलोन हा मानवी शरीरातील कशाचा भाग आहे? तर सिग्माइड कोलोन हा जो मानवी शरीरातला भाग आहे तो म्हणजे मोठ्या आतड्याचा भाग आहे, लार्ज इंटेस्टाईनचा भाग आहे सिग्माइड कोलोन. आवर्जून लक्षात ठेवा का सिग्माइड कोलोन हा मानवी शरीरातील कशाचा भाग आहे? तर सिग्माइड कोलोन आपल्याला मोठ्या आतड्याचा भाग असलेला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील जठर हे कोणत्या 4 भागामध्ये विभागले जाते ज्याला आपण स्टमक म्हणतो? मानवी शरीरातील जे स्टमक आहे जे जठर आहे ते कोणत्या 4 भागात विभागले जाते? तर त्याच्यामध्ये एक आहे तर आपण पाहिलं द फंडिक हा एक भाग असतो, दुसरा आहे कार्डियाक आणि तिसरा म्हणजे बॉडी आणि चौथा म्हणजे पॉलेरिक रिजन. तर या 4 भागामध्ये स्टमक विभागलेला आहे. पुन्हा लक्षात ठेवा, पहिला भाग जो आहे तो फंडिक आहे, दुसरा कार्डियाक आहे, तिसरा बॉडी आहे आणि चौथा पॉलेरिक रिजन आहे. या 4 भागामध्ये स्टमक डिवायडेड झालेलं असते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, जठरातील म्हणजे स्टमकमधील कोणत्या पेशी या हायड्रोक्लोरिक ॲसिडचं स्त्रवण करतात? तर आपण त्याला पीरॅटल सेल म्हणतो. तर या पॅरिएटल्स ज्या सेल असतात त्या हायड्रोक्लोरिक ॲसिडचं म्हणजे HClचं स्त्रवण करतात. जठरामध्ये या पेशी असतात ज्याला आपण पॅरिएटल सेल्स म्हणतो. तर ज्या पॅरिएटल सेल्स आहे स्टमकमधल्या जठरातल्या त्या पेशी हायड्रोक्लोरिक ॲसिडचं स्त्रवण करताना आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे का निरोगी व्यक्तीमध्ये हिस्टामिन वाढण्यास कोणता घटक प्रभावित दिसून येतो? तर निरोगी व्यक्तीमध्ये हिस्टॅमिन वाढण्यास कोणता घटक प्रभावी दिसून येतो? तर तो म्हणजे ज्याला आपण निकोटिनामाइड असं म्हणतो. तर हा घटक हिस्टामिन वाढण्यास प्रभावित असतो, निकोटिनामाइड. निरोगी व्यक्तीमध्ये हिस्टामिनचं प्रमाण वाढण्यास कारणीभूत असणारा हा घटक आहे ज्याला आपण निकोटिनामाइड असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जठरातील कोणत्या पेशी हिस्टॅमिन तयार करतात? अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे का जठरातील कोणत्या पेशी या हिस्टॅमिन तयार करतात? तर त्याला आपण एंटेरोक्रोमाफिन असं म्हणतो. या एंटेरोक्रोमाफिन ह्या ज्या पेशी आहे त्या हिस्टॅमिन तयार करतात आणि ह्या पेशी ज्या असतात एंटेरोक्रोमाफिन पेशी या जठरामध्ये असतात. तर हा प्रश्न आवर्जून लक्षात ठेवा का जठरातील कोणत्या पेशी असतात ज्या हिस्टॅमिन तयार करतात? तर त्या पेशींना आपण एंटेरोक्रोमाफिन असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, रक्तासंबंधीच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर रक्तासंबंधीच्या अभ्यासाला आपण हिमॅटॉलॉजी म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, रक्त हे किंचित आम्लारीधर्मी असून त्याचा सामू किती असतो? तर त्याचा आपण pH पाहिला, जवळपास तो 7 सरासरी तो 7.4 इतका असतो. रक्त हे किंचित आम्लारीधर्मी असते ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आणि त्याचा जो सामू असतो तो 7.35 पासून तर 7.45च्या दरम्यान आपल्याला रक्ताचा pH पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत का कोणते प्रथम अनुवांशिक सामुग्री असू शकते? तर कोणती अशी प्रथम आहे का जी प्रथम अनुवांशिक सामुग्री असू शकते? तर ती म्हणजे RNA असते. ही बाब लक्षात ठेवा का कोणती शरीरामध्ये कोणती प्रथम अनुवांशिक सामुग्री असू शकते ती म्हणजे RNA. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, कोणत्या जीवाणूमध्ये गुणसूत्रांची संख्या सर्वात जास्त असते? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे
का कोणत्या जीवामध्ये गुणसूत्राची संख्या सर्वात जास्त असते त्याला आपण ओफिओग्लोसम असं म्हणतो। या ओफिओग्लोसममध्ये गुणसूत्रांची सर्वात जास्त संख्या असते। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, उभयलिंगी जे प्राणी असतात ते कोणते कोणते आहेत। तर उभयलिंगी प्राण्यामध्ये गांडुळे ते स्पंज आणि जडू हे जे प्राणी आहेत हे उभयलिंगी असलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये गांडूळ असेल, स्पंज असेल आणि जडू असेल। पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, भ्रूणामध्ये आरबीसी कुठे तयार होतात। अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का जे फिटस असते त्यामध्ये किंवा भ्रूण असते त्या भ्रूणामध्ये आरबीसी कुठे तयार होतात। तर भ्रूणामध्ये आरबीसी आपल्याला यकृत आणि प्लीहामध्ये तयार होताना पाहायला मिळतात। अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा मुद्दा विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवावा का भ्रूणामध्ये आरबीसी कुठे तयार होतात। तर भ्रूणामध्ये आरबीसी ज्या तयार होतात त्या यकृत म्हणजे लिव्हर आणि प्लीहा म्हणजे स्प्लीनमध्ये। आरबीसींचा एकंदरीत कार्यकाल किती असतो तर ज्या रेड ब्लड सेल्स असतात त्यांचा एकंदरीत कालखंड हा 120 दिवसांचा असतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे का मानवी शरीरातील कोणत्या भागात आरबीसी तयार होतात। तर मानवी शरीरातील अस्थिमज्जेमध्ये आरबीसी तयार होत असतात। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील कोणत्या भागात आरबीसी नष्ट होतात म्हणून त्या भागाला आरबीसीचा कत्तलखाना असं म्हणतात। तर त्या भागाला आपण प्लीहा किंवा स्प्लीन म्हणतो। हा एक प्रकारे आरबीसीचा कत्तलखानाच आहे। आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का मानवी शरीरातील कोणत्या भागात आरबीसी नष्ट होतात म्हणून त्या भागाला आरबीसीचा कत्तलखाना म्हणतात ते म्हणजे प्लीहा। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, अस्थिमज्जेमध्ये हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा, अस्थिमज्जेत आरबीसी तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणायचं तर अस्थिमज्जेमध्ये आरबीसी तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण एन्थेरोपोएसिस असं म्हणतात। तर आवर्जून लक्षात ठेवा अस्थिमज्जेमध्ये आरबीसी तयार होण्याच्या प्रक्रियेला काय म्हणतात तर अस्थिमज्जेमध्ये आरबीसी तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण एन्थेरोपोएसिस असं म्हणतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणत्या पेशींना आपण पहिला एन्थेरोसाइटस असं म्हटलं गेलेलं आहे, असं देखील म्हटलं गेलेलं आहे एन्थेरोसाइटिस असं म्हटलं गेलेलं आहे ते म्हणजे आरबीसी या पेशींनाच एन्थेरोसाइटस असं म्हटलं गेलेलं आहे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, निरोगी पुरुषाच्या रक्तात हिमोग्लोबिनचे जे प्रति 100 ml मध्ये किती प्रमाण असलं पाहिजे। ते निरोगी पुरुषांच्या रक्तात हिमोग्लोबिनचं प्रति 100 ml मध्ये 12 ते 18 ग्रॅम प्रमाण असलं पाहिजे। पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, तर या ठिकाणी निरोगी स्त्रीच्या रक्तात हिमोग्लोबिनचं प्रति 100 ml मध्ये किती प्रमाण असलं पाहिजे तर 11.5 ते 16.5 ग्रॅम प्रमाण असलं पाहिजे हिमोग्लोबिनचं। आणि स्त्रियांमध्ये सगळ्यात जास्त ॲनिमियाचं लक्षण आपल्याला पाहायला मिळते। आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का हिमोग्लोबिन जे असते त्यांचं पुरुषामध्ये प्रमाण किती असावं निरोगी पुरुषामध्ये ते म्हणजे 100 ml मध्ये 12 ते 18 ग्रॅम आणि निरोगी स्त्रियांच्या संदर्भात जर आपण पाहिलं तर हिमोग्लोबिनचं प्रति 100 ml मध्ये निरोगी स्त्रियांमध्ये 11.5 ते 16.5 एवढं ग्रॅम हे हिमोग्लोबिन असलं पाहिजे। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, रक्तातील आपण पाहिलं एक ज्याला आपण मायक्रोलिटर म्हणू आपण विशेष म्हणजे तर रक्तातील प्रत्येक 1 मायक्रोलिटरमधील आरबीसीची संख्या किती असते, आरबीसीची जी संख्या असते त्याला काय म्हणतात असा हा प्रश्न आहे। अतिशय महत्त्वाचा आहे का रक्तातील 1 मायक्रोमीटर मधील आरबीसीची जी संख्या असते म्हणजे रेड ब्लड सेलची जी संख्या असते त्याला काय म्हणतात त्याला आपण टोटल काउंट ऑफ आरबीसी म्हणतो। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कशामध्ये केंद्रक व इतर पेशी अंगके नसल्यामुळं ते फक्त ऑक्सिजन वहन करू शकतात ते म्हणजे आरबीसी। हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का कशामध्ये केंद्रक व इतर पेशी अंगके नसल्यामुळं ते फक्त ऑक्सिजनचं वहन करू शकतात ते म्हणजे आरबीसी। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ॲसिड बेस बॅलन्स जे आहे राखण्याचं काम कोण करते तर ॲसिड बेस बॅलन्स राखण्याचं काम आरबीसी करतात म्हणजेच रेड ब्लड सेल जे असतात ते ॲसिड बेस बॅलन्स करण्याचं काम देखील करतात। पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आरबीसीचे रक्तातील प्रमाण जास्त झालेल्या स्थितीला काय म्हणतात। अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्यासाठी का आरबीसीचं जर रक्तामध्ये प्रमाण जास्त झालं असेल तर त्या स्थितीला काय म्हणायचं त्याला आपण पॉलिसायथेमिया असं म्हणतो। आवर्जून लक्षात ठेवा का आरबीसीचं रक्तात प्रमाण जास्त झाल्यास त्या स्थितीला काय म्हणतात त्याला आपण पॉलिसायथेमिया असं म्हणतो। पुढचा मुद्दा आहे का आरबीसीचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यास असलेल्या स्थितीला काय म्हणतात, आरबीसीचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यास त्या स्थितीला आपण त्याला आपण इरिथ्रोसाइटोपेनिया असं त्याला म्हटलं गेलेलं आहे। तर पुन्हा हा मुद्दा लक्षात ठेवा का आरबीसीचे रक्तातील प्रमाण कमी झाल्यास त्या स्थितीला काय म्हणायचं त्याला आपण इरिथ्रोसाइटोपेनिया असं म्हणतो।
त्यालाच आपण रक्तातील जर आरबीसीचं प्रमाण कमी झालं असेल तर त्याला इरिथ्रोसायटोपेनिया असं म्हणतात, आणि जर आरबीसीचं रक्तातील प्रमाण जर जास्त झालं असेल तर त्याला आपण पॉलीसायथेमिया असं म्हणतो. हे दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, निरोगी माणसामध्ये टोटल काउंट ऑफ आरबीसी किती असतो? तर निरोगी माणसामध्ये टोटल काउंट ऑफ आरबीसी हा 5 ते 5.5 मिलियन म्हणजे पर क्युबिक MM ऑफ ब्लड असतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का निरोगी माणसामध्ये टोटल काउंट ऑफ आरबीसी किती असायला पाहिजे किंवा किती असतो, तो म्हणजे 5 ते 5.5 मिलियन पर क्युबिक MM ऑफ ब्लड असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, रक्तात रक्तपेशींचं प्रमाण किती टक्के असते? तर रक्तामध्ये रक्तपेशींचं जे प्रमाण असते रक्तामध्ये ते म्हणजे 45%. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का रक्तात रक्तपेशींचं प्रमाण किती टक्के असते ते म्हणजे 45. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, रक्तपेशीमध्ये कोणाचा समावेश होतो? तर रक्तपेशीमध्ये लाल, पांढऱ्या रक्तपेशी आणि रक्तपट्टिका या सर्वांचा समावेश आपण रक्तपेशीमध्ये करतो. आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का रक्तपेशीमध्ये कोणाचा समावेश केला जाईल? तर रक्तपेशीमध्ये लाल, पांढऱ्या रक्तपेशी सोबतच रक्तपट्टिका, ज्याला आपण प्लेटलेट्स म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, उच्चवर्गीय प्राण्यांमध्ये कोणत्या विशिष्ट द्रव्यांमार्फत आवश्यक पदार्थांचे वायूचे वहन केले जाते? तर उच्चवर्गीय प्राण्यांमध्ये रक्त आणि लिम्फ या दोन माध्यमातून विशिष्ट द्रव्यांचे आवश्यक पदार्थांचे वायूचे वहन केले जाते रक्त आणि लिम्फद्वारे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, रक्ताचं जे विशिष्ट गुरुत्व आहे ज्याला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतो ती किती असायला पाहिजे? तर रक्ताची जी विशिष्ट गुरुत्व आहे ज्याला आपण स्पेसिफिक ग्रॅव्हिटी म्हणतो ती 1.035 ते 1.075 इतकी स्पेसिफिक ग्रॅव्हिटी रक्ताची असली पाहिजे, ज्याला आपण रक्ताचे विशिष्ट गुरुत्व म्हणतो, आणि तेवढं ते असतेच. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, प्रौढामध्ये म्हणजे 70 किलो वजनाच्या माणसात किती लिटर रक्त असते? तर 70 किलो वजनाच्या माणसामध्ये जवळपास 5.5 लिटर एवढं रक्त असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो देखील महत्त्वाचा मुद्दा आहे. हा देखील खूप महत्त्वाचा आहे का कशाला? तर आपण थ्रम्बोसाइट्स असं म्हणतो. तर कशाला आपण थ्रम्बोसाइट्स असं म्हणतो? तर रक्तपट्टिकांना म्हणजे प्लेटलेट्सला आपण थ्रम्बोसाइट्स म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, संघ ॲनालिडामध्ये कोणते रंगद्रव्य असतात? तर संघ ॲनालिडामध्ये आवर्जून महत्त्वाचा मुद्दा आहे हा प्राण्यांच्या संदर्भात का संघ ॲनालिडामध्ये कोणते रंगद्रव्य असतात? तर त्याच्यामध्ये या ॲनालिडामध्ये हिमोग्लोबिन, इरेथिन आणि त्याच्यानंतर क्रुओरिन असे हे रंगद्रव्य आपल्याला संघ ॲनालिडामध्ये पाहायला मिळतात. यावर अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहे का संघ ॲनालिडामध्ये कोणते रंगद्रव्य असतात? त्यामध्ये हिमोग्लोबिन असेल, इरेथिन असेल आणि त्याच्यानंतर क्रुओरिन असेल. तर हे संघ ॲनालिडामध्ये आपल्याला रंगद्रव्य पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जडूच्या लाळेत कोणता द्रव्य असतो जो रक्त पातळ करतो? तो म्हणजे हिरोडिन. हा मुद्दा लक्षात ठेवा का जडूच्या लाळेत कोणता द्रव्य असतो जो रक्त पातळ करतो? तो म्हणजे हिरोडिन. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, नेरिस, गांडूळ आणि जडू हे प्राणी कोणत्या संघात येतात? तर नेरिस असेल, गांडूळ असेल, जडू असेल हे प्राणी संघ ॲनालिडामध्ये येतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, गांडुळाचं शरीर कोणत्या रंगद्रव्यामुळे तपकिरी रंगाचं असते? तर गांडुळाचं जे शरीर आहे ते तपकिरी रंगाचं असते. त्याला कारण आहे तर पॉरफायरिन हे रंगद्रव्य त्यामध्ये असते. त्या रंगद्रव्यामुळं गांडुळाचं शरीर हे तपकिरी रंगाचं आपल्याला पाहायला मिळते या प्रोफायरिनमुळं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणत्या वनस्पतीच्या संघाला स्नेक ऑफ प्लांट किंगडम असं म्हणतात? तर टेरिडोफायटाला आपण स्नेक ऑफ प्लांट किंगडम असं म्हणतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का कोणत्या वनस्पतीच्या संघाला स्नेक ऑफ प्लांट किंगडम असं म्हणतात? तर टेरिडोफायटाला. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, इसवी सन 1883 कोणी वनस्पती सृष्टीचे बीजपत्री आणि अबीजपत्री या दोन उपसृष्टीमध्ये विभाजन केले होते? तर त्यांचं नाव आहे एचर यांनी वनस्पती सृष्टीचं विभाजन जे आहे ते बीजपत्री आणि अबीजपत्रीमध्ये केलेलं आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणत्या विभागातील वनस्पतींना उभयचर वनस्पती म्हणतात? तर आपण पाहिलं ब्रायोफायटा या विभागातल्या ज्या वनस्पती असतात त्यांना आपण उभयचर वनस्पती म्हणतो. अनेक वेळा एक्झाममध्ये ब्रायोफायटावर प्रश्न विचारण्यात आलेले आहे, त्यामुळं आवर्जून लक्षात ठेवा वनस्पतीच्या कोणत्या विभागाला आपण उभयचर वनस्पती म्हणतो? तर ब्रायोफायटा या विभागाला आपण वनस्पतींना उभयचर वनस्पती म्हणतो, ब्रायोफायटामध्ये असलेल्या वनस्पतींना. पुढे चला, ब्रायोफायटाच्या अभ्यासाला काय म्हणायचं? तर ब्रायोफायटाच्या अभ्यासाला आपण ब्रायोलॉजी म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का ब्रायोफायटाच्या अभ्यासाला काय म्हणतात? तर ब्रायोफायटाच्या अभ्यासाला आपण ब्रायोलॉजी म्हणतो, ब्रायोलॉजी. पुढचा आपण मुद्दा घेत आहोत, म्युकोरेल्स
या कवकवर्गीय वनस्पतींना काय म्हणून ओळखतात? तर म्युकोरेल्स जे आहे या कवकवर्गीय वनस्पतींना आपण ब्लॅक मोल्ड्स म्हणतो. ब्लॅक मोल्डस असं देखील या म्युकोरेल्सला कवकवर्गीय वनस्पतींना म्हटलं जातं. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत आणि हा मुद्दा देखील खूप महत्त्वाचा आहे. यावर अगोदर प्रश्न आलेला आहे का टॉक्सोनॉमी हा शब्द कोणी दिला? तर डिकेंडोल या शास्त्रज्ञाने टॉक्सोनॉमी हा शब्द दिलेला आहे. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का टॉक्सोनॉमी हा शब्द कोणी दिलेला आहे? तर डिकेंडोल याने. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमधील विविधता म्हणजे नेमकं काय? तर पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या सजीवांमध्ये जे वेगवेगळ्या प्रकारची विविधता आहे त्याला आपण जैवविविधता म्हणतो, ज्याला आपण बायोडायव्हर्सिटी म्हणतो. आणि बायोडायव्हर्सिटी ॲक्ट इंडियामध्ये केला गेला 2002 पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत मानवी शरीरातील सर्वात लांब पेशी कोणती? तर मानवी शरीरातली सर्वात लांब पेशी म्हणजे चेतापेशी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत विंचू हा कशा प्रकारचा प्राणी आहे? तर विंचू हा पिल्लांना जन्म देणारा प्राणी आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत गोबर गॅस संयंत्रामध्ये प्राणी आणि वनस्पती यांच्या टाकाऊ पदार्थापासून कोणता वायू मिळतो? तर गोबर गॅस संयंत्रामध्ये आपल्याला मिथेन मिळते. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण ॲसिटिलिन या कार्बनी संयुगाच्या निर्मितीसाठी कोणत्या वायूचा वापर करतात? तर ॲसिटिलिन या कार्बनी संयुगाच्या निर्मितीसाठी मिथेन या वायूचा वापर केला जाते जो गोबर गॅसमधून आपल्याला मिळतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत भाताच्या शेतीमध्ये देखील मिथेन या वायूची निर्मिती होत असते पाणथळ ठिकाणी. पुढचा मुद्दा घेणार आहोत 1829 सर्वात प्रथम कोणी मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न केला? तर 1829 सर्वात प्रथम मूलद्रव्याच्या वर्गीकरणाचा प्रयत्न जो केला तो डोबे रायनरने. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत मूलद्रव्याच्या संदर्भात अष्टकाचा नियम कोणी मांडला? तर मूलद्रव्याच्या संदर्भात अष्टकाचा नियम मांडला न्यूलँडसने. पुढचा मुद्दा आहे का गोगलगाईचा कोणत्या संघात समावेश होतो? तर गोगलगाई हे मोलुस्कामध्ये येते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत ऋणप्रभारित कणांचा शोध कोणी लावला? ज्याला आपण इलेक्ट्रॉन म्हणतो. तर ऋणप्रभारित किरणांचा कणांचा जो शोध लावला तो जे थॉमस यांनी लावला. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का ऋणप्रभारित कणांचा शोध कोणी लावला? तर तो म्हणजे जे थॉमस यांनी. त्याच्यानंतर अणूला भेदणारा किंवा अणूचं विभेदन करणारा पहिला शास्त्रज्ञ कोणता? तर अणूचं विभेदन करणारा जो पहिला शास्त्रज्ञ आहे ते म्हणजे सर जे थॉमस यांनाच अणूचा विभेदन करणारा पहिला शास्त्रज्ञ म्हणून ओळखले जाते. पुढचा मुद्दा घेणार आहोत इलेक्ट्रॉनचा जनक कोणाला म्हणायचं? तर इलेक्ट्रॉनचा जनक सर जे थॉमसलाच म्हणतात. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत सर जे थॉमस यांना वायूमधील विद्युत धारेच्या वहनासंबंधीच्या अभ्यासासाठी कोणत्या वर्षी नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले? तर सर जे थॉमस यांना वायूमधील विद्युत धारेच्या वहनासंबंधीच्या अभ्यासासाठी सन 1906 नोबेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत अणूच्या संरचनेचे पहिले मॉडेल सर थॉमस यांनी कोणत्या वर्षी मांडले होते? अणुसंरचनेचे पहिले मॉडेल सर थॉमस जे थॉमस यांनी तर आपल्याला दिसून येते की 1904 त्यांनी मांडले. पुढचा मुद्दा पाहणार आहोत अंड्याच्या कोणत्या भागात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते? तर अंड्याच्या पांढऱ्या बल्कामध्ये प्रथिनांचं प्रमाण आपल्याला जास्त दिसून येते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत कोणाला श्वेतक्रांतीचे जनक म्हणतात? तर व्हर्गीस कुरियन यांना श्वेतक्रांतीचे जनक म्हटले जाते. पुढचा आपण प्रश्न पाहणार आहोत अन्नपदार्थाची ऊर्जा ही नेमकी कशामध्ये मोजली जाते? तर अन्नपदार्थाची जी ऊर्जा असते ती कॅलरीमध्ये मोजली जाते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत ज्या मूलद्रव्यांच्या विशिष्ट प्रजातीमध्ये न्यूट्रॉन व प्रोटॉनच्या संख्येमधील फरक काय असतो? समान असतो त्या मूलद्रव्यांना काय म्हणतात? तर त्यांना आपण आयसोडायफर म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का ज्या मूलद्रव्याच्या विशिष्ट प्रजातीमध्ये न्यूट्रॉन व प्रोटॉनच्या संख्येतला जो फरक असतो तो समान असेल, न्यूट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्येतला फरक जर समान असेल तर त्या मूलद्रव्यांना आपण आयसोडायफर म्हणतो. अनेक वेळा याच्यावर प्रश्न विचारले जातात म्हणून आवर्जून लक्षात ठेवा का ज्या मूलद्रव्याच्या विशिष्ट प्रजातीमध्ये न्यूट्रॉन आणि प्रोटॉनच्या संख्येतला फरक जो राहील तो समान असेल तर त्या मूलद्रव्यांना आपण आयसोडायफर म्हणतो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत आवर्तनात ज्यावेळेस तुम्ही डावीकडून उजवीकडे जाताना धातुगुणामध्ये काय बदल होतो? तर आवर्त सारणी विशेषतः आधुनिक आवर्त सारणीमध्ये तर आधुनिक आवर्त सारणीच्या आवर्तनामध्ये ज्यावेळेस तुम्ही डावीकडून उजवीकडे जाता त्यामुळे जात असताना धातुगुणामध्ये काय बदल होतो असा हा प्रश्न आहे. त्या धातुगुण कमी होत जातात ज्यावेळेस आवर्तनात विशेषतः आधुनिक आवर्त सारणीच्या आवर्तनात ज्यावेळेस तुम्ही डावीकडून उजवीकडे जातात त्यावेळेस धातुगुण कमी होत जातात आणि अधातुगुण वाढत जातात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत मानवी शरीरातील
रक्तामध्ये मानवी शरीरातील रक्तामध्ये युरियाचे प्रमाण जास्त होणे याला काय म्हटलं गेलेलं आहे? तर मानवी शरीरामध्ये मानवी शरीरातील रक्तामध्ये ज्यावेळेस युरियाचं प्रमाण जास्त होते त्याला आपण युरेमिया म्हणतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, मानवी शरीरातून मूत्राद्वारे रक्त बाहेर पडणे याला काय म्हणायचं? तर मानवी शरीरातून मूत्राद्वारे रक्त बाहेर पडणे याला आपण हिमॅच्युरिया असं म्हणतो. हिमॅच्युरिया आवर्जून लक्षात ठेवा का मानवी शरीरातून मूत्राद्वारे रक्त बाहेर पडणे याला काय म्हणतात? याला आपण हिमॅच्युरिया असं म्हणतो. हिमॅच्युरिया. पुढचा मुद्दा घेणार आहोत, मानवी शरीरातून मूत्राद्वारे गडद काळे मूत्र बाहेर पडणे याला काय म्हणतात? याला मॅलेन्युरिया असं म्हणतात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का मानवी शरीरातून मूत्राद्वारे गडद काळे मूत्र बाहेर पडण्याला काय म्हणतात? तर त्याला आपण मॅलेन्युरिया असं म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातून मूत्राद्वारे ग्लुकोज बाहेर पडणे याला काय म्हणतात? याला आपण ग्लायकोयुरिया असं म्हणतो. तर आवर्जून लक्षात ठेवा का मानवी शरीरातून मूत्राद्वारे ग्लुकोज बाहेर पडणे याला आपण काय म्हणतो? याला आपण ग्लायकोयुरिया म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी वृक्कामध्ये कशाच्या साचनामुळे मूतखडा होतो? तर मानवी वृक्कामध्ये कॅल्शियम ऑक्झॅलेटचं जेव्हा संचय होते त्यावेळेस मूतखडा निर्माण होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, 1661 मध्ये मूलद्रव्ये ही संज्ञा सर्वप्रथम कोणी मांडली होती? तर 1661 मध्ये मूलद्रव्ये ही संज्ञा सर्वात प्रथम मांडली रॉबर्ट बॉयल यांनी. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वनस्पतीला आवश्यक असणारे सूक्ष्म पोषण द्रव्ये कोणते? तर हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अनेक एक्झाममध्ये हा महत्त्वाचा विचारण्यात आलेला आहे का वनस्पतींना आवश्यक असणारे सूक्ष्म पोषक द्रव्ये कोणते, ज्याला आपण मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतो. तर त्याच्यामध्ये क्लोरीन असेल, लोह असेल, झिंक असेल, कॉपर, मॅग्नीज, बोरॉन आणि मॉलिबेडियम. तर हे अतिशय कमी प्रमाणात वनस्पतीला लागतात. तर आवर्जून लक्षात ठेवा का वनस्पतीला कमी प्रमाणात लागणारे मूलद्रव्ये कोणते कोणते आहे? क्लोरीन असेल, लोह असेल, झिंक असेल, कॉपर असेल, मॅग्नीज असेल, बोरॉन असेल आणि मॉलिबिडनम. तर हे सर्व वनस्पतीला आवश्यक असणारे सूक्ष्म पोषक द्रव्ये आहेत, ज्याला आपण मायक्रो न्यूट्रिएंट्स म्हणतो. त्याच्यामध्ये क्लोरीन, लोह, झिंक, कॉपर, मॅग्नीज, बोरॉन आणि मॉलिबिडनम तर हे सर्व आहेत. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, कोणत्या रंगाची तरंगलांबी सर्वात जास्त असते? तर लाल रंगाची तरंगलांबी जी असते ती सर्वात जास्त असते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का कोणत्या रंगाची तरंगलांबी, ज्याला वेवलेंथ म्हणतो, ती सर्वात जास्त असणार आहे लाल रंगाची. तर कोणत्या रंगाची मग तरंगलांबी सर्वात कमी असते? तर कमी जास्त असते तर त्याला आपण जांभळ्या रंगाची म्हणू. विशेषतः कमी असते तर कोणत्या रंगाची तरंगलांबी वेवलेंथ कमी असते असा हा मुद्दा पाहिजे. तर ती म्हणजे कमी असणारी कोणत्या रंगाची तरंगलांबी ही कमी असते? तर ती म्हणजे जांभळ्या रंगाची तरंगलांबी ही सर्वात कमी असते. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, तर कोणत्या रंगाची मग वारंवारता सर्वात जास्त असते? तर जांभळ्या रंगाची वारंवारता जास्त असते. आणि कोणत्या रंगाची वारंवारता सर्वात कमी असते? तर लाल रंगाची जी वारंवारता आहे तर ती कमी असते. सांगण्याचं तात्पर्य असं का ज्याची तरंगलांबी जास्त, ज्या रंगाची तरंगलांबी जास्त त्याची वारंवारता कमी, आणि ज्या रंगाची तरंगलांबी कमी त्याची वारंवारता जास्त. तर म्हणून या ठिकाणी लक्षात ठेवा तरंगलांबी लाल रंगाची जास्त आहे म्हणून लाल रंगाची वारंवारता कमी असेल, आणि तरंगलांबी जांभळ्या रंगाची कमी आहे त्यामुळं जांभळ्या रंगाची वारंवारता जास्त असेल. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणता रंग सर्वात जास्त वळतो? हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. अँगल ऑफ जे आहे डेव्हिएशन कोणाचं सर्वात जास्त आहे? कोणता रंग सर्वात जास्त वळतो? तर तो म्हणजे जांभळा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, वृद्ध दृष्टीचा दोष दूर करण्यासाठी कोणता भिंग वापरतात? तर द्विनाभीय भिंगाचा, ज्याला आपण बायफोकल लेन्स म्हणतो, या लेन्सचा वापर वृद्ध दृष्टीचा दोष दूर करण्यासाठी केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, दूरदृष्टीता ज्याला आपण हायपरमेट्रोपिया असं म्हणतो. तर हायपरमेट्रोपिया दोष दूर करण्यासाठी कोणता भिंग वापरतात? तर दूरदृष्टीता दोष दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंग वापरतात. आणि इथं आपण पाहिलं का वृद्ध दृष्टीता दोष दूर करण्यासाठी कोणता भिंग वापरतात? तर द्विनाभीय भिंग, ज्याला आपण बायफोकल लेन्स म्हणतो. आणि दूरदृष्टीता ज्याला आपण हायपरमेट्रोपिया म्हणतो, हा दोष दूर करण्यासाठी कोणता भिंग वापरला जातो? तर तो म्हणजे बहिर्वक्र भिंग. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, निकट दृष्टीता, ज्याला आपण लघुदृष्टीता म्हणतो, ज्याला आपण मायोपिया म्हणतो. तर निकट दृष्टीता म्हणजेच कोण? तर लघुदृष्टीता, ज्याला आपण मायोपिया म्हणतो, हा दोष दूर करण्यासाठी कोणता भिंग वापरतात? तर निकट दृष्टीता, लघुदृष्टीता हा दोष दूर करण्यासाठी अंतर्वक्र भिंगाचा वापर केला जातो. हे तिन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे आगामी स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून. आपण पाहणार आहोत, ज्या कार्बोदकामध्ये साखरेचा म्हणजे शर्करेचा एकच रेणू असतो
व ज्याचे हायड्रोलिसिस होत नाही त्यांना काय म्हणायचं, तर त्यांना आपण मोनोसॅकराइड म्हणतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का ज्या कार्बोदकामध्ये साखरेचा किंवा शर्करेचा एकच रेणू असतो आणि त्याचं हायड्रोलिसिस होत नाही त्यांना आपण मोनोसॅकराइड म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मोनोसॅकराइड कोणते कोणते आहेत, मग ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि ग्लॅक्टोज हे मोनोसॅकराइडच आहे. यामध्ये साखरेचा एकच रेणू असतो. तर आवर्जून लक्षात ठेवा मोनोसॅकराइड कोणकोणते आहेत, तर त्याच्यामध्ये ग्लुकोज असेल, फ्रुक्टोज असेल आणि ग्लॅक्टोज असेल हे मोनोसॅकराइड आहे आणि ज्यांचं हायड्रोलिसिस होत नाही. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. ज्या कार्बोदकामध्ये साखरेचा किंवा शर्करेचे दोन रेणू असतात त्यांना काय म्हणायचं, तर ज्या कार्बोदकामध्ये साखरेचा किंवा शर्करेचे दोन रेणू असतात त्यांना आपण डायसॅकराइड म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. डायसॅकराइड कोणते आहेत, तर डायसॅकराइडमध्ये सुक्रोज असेल, माल्टोज असेल, लॅक्टोज असेल त्यांचा समावेश डायसॅकराइडमध्ये होतो. तर आपण पाहिलं डायसॅकराइड म्हणजे नेमकं काय, तर ज्या कार्बोदकामध्ये साखरेचा किंवा शर्करेचा दोन रेणू असतात त्यांना डायसॅकराइड म्हणतात. डायसॅकराइडमध्ये सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोजचा समावेश होतो. आणि मोनोसॅकराइडमध्ये आपण आताच बघितलं ग्लुकोज, फ्रुक्टोज आणि ग्लॅक्टोजचा. मात्र डायसॅकराइडमध्ये सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोजचा समावेश होतो. हे मुद्दे तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सुक्रोज हे डायसॅकराइड कशापासून बनलेलं असते, तर सुक्रोज हे डायसॅकराइड जे आहे ते ग्लुकोज आणि जे फ्रुक्टोज आहे ते यापासून बनलेलं असते. सुक्रोज हे डायसॅकराइड कशापासून बनलेलं असते यावर अगोदरही प्रश्न आलेला आहे. तो सुक्रोज हे जे डायसॅकराइड आहे ते ग्लुकोज आणि फ्रुक्टोजपासून बनलेलं असते. माल्टोज हे डायसॅकराइड कशापासून बनलेलं असते, तर माल्टोज हे डायसॅकराइड ग्लुकोज आणि ग्लुकोजपासून बनलेलं असते. आणि पुढं लॅक्टोज हे डायसॅकराइड कशापासून बनलेलं असते, तर लॅक्टोज हे जे डायसॅकराइड ते ग्लुकोज आणि ग्लॅक्टोजपासून बनलेले असते. अतिशय महत्त्वाचे मुद्दे आहे, तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का डायसॅकराइड हे कोणते कोणते डायसॅकराइड आहेत, तर सुक्रोज, माल्टोज आणि लॅक्टोज. सुक्रोज हे डायसॅकराइड कशापासून बनलेलं असते, तर ग्लुकोज आणि फ्रुक्टोजपासून. माल्टोज हे डायसॅकराइड कशापासून बनलेले असते, तर ग्लुकोज आणि ग्लुकोजपासून. आणि लॅक्टोज हे डायसॅकराइड कशापासून बनलेले असते, तर ग्लुकोज आणि ग्लॅक्टोजपासून. लॅक्टोज हे डायसॅकराइड बनलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत आणि पुढचे मुद्दे देखील खूप महत्त्वाचेच असणार आहेत. तर प्लॅनेरिया असेल, टेपवर्म असेल, लिव्हरफ्यूक असेल आणि टिनिया सोलियम असेल हे या प्राण्यांचा कोणत्या संघात येतात, हे प्राणी कोणत्या संघात येतात, तर संघ प्लॅटिहेल्मिथिसमध्ये प्लॅनेरियाचा, टेपवर्माचा, लिव्हरफ्यूकचा आणि टिनिया सोलिनियमचा या प्राण्यांचा समावेश होतो. आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का संघ प्लॅटिहेल्मिथिसमध्ये कोणते प्राणी येतात, तर प्लॅनेरिया, टेपवर्म, लिव्हरफ्यूक आणि त्याच्यानंतर टिनिया सोलियम या प्राण्यांचा समावेश संघ प्लॅटिहेल्मिथिसमध्ये होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. काही अनावृत्त बीजी जसे की झिंक, गो बायलोबा म्हणजे ज्याला आपण मेडन हेअर ट्री देखील म्हणतो, यांना काय म्हणतात, यांना लिव्हिंग फॉसिल म्हणतात, ज्याला जिवंत जीवाश्म म्हटलं जाते. आणि अनेक वेळा लिव्हिंग फॉसिलवर किंवा जिवंत जीवाश्मावर तुम्हाला प्रश्न विचारण्यात येतात. तर काही अनावृत्त बीजी असतात जसे की झिंगो बायलोबा याला आपण मेडन हेअर ट्री देखील म्हणतो. तर हे एक जिवंत जीवाश्माचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळतं. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. काष्ट अल्कोहोल ज्याला वूड ग्रेन अल्कोहोल म्हणतात. तर काष्ट अल्कोहोल कोणाला म्हटलं जातं, तर मिथेनॉलला. तर आपण काष्ट अल्कोहोल म्हणतो मिथेनॉलला. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वनस्पतीमध्ये कोणते विकर जास्त प्रमाणात आढळते, तर वनस्पतीमध्ये RUBP कार्बॉक्सिलेज या नावाचं विकार सर्वात जास्त पाहायला मिळते. याला आपण विकाराला आपण एन्झाईम म्हणतो. तर वनस्पतीमध्ये कोणतं विकार सर्वात जास्त प्रमाणात पाहायला मिळते, तर RUBP कार्बॉक्सिलेज हे विकार सर्वात जास्त वनस्पतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत. लिटमस कागद कोणत्या शैवालापासून तयार करतात, तर लिटमस कागद जो असतो तर हा लायकेन या शैवालापासून तयार केला जातो. लायकेनला आपण दगडफूल म्हणतो आणि दगडफुलापासून लिटमस कागद तयार केला जातो. तर हा मुद्दा लक्षात ठेवा. लायकेन ही एक शैवाल आहे ज्याला आपण दगडफुली म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर मल्पीजियन नलिका हा उत्सर्जन कोणत्या सजीवाशी संबंधित आहे, तर मल्पीजियन नलिका हा उत्सर्जन अवयव हा झुरळाशी संबंधित आहे. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. मल्पीजियन नलिका हा उत्सर्जन जे आहे अवयव हा कोणत्या सजीवाशी संबंधित आहे, तर झुरळाशी संबंधित असलेला आपल्याला तो पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. नेफ्रेडिया हा उत्सर्जन अवयव कोणत्या सजीवाशी संबंधित आहे, नेफ्रेडिया हा उत्सर्जन अवयव हा गांडुळाशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. नेफ्रेडिया हा उत्सर्जन अवयव कोणत्या सजीवाशी संबंधित आहे, गांडुळाशी. त्याच्यानंतर पुढं मानवी शरीरातील वाढीचं संप्रेरक कोणतं, तर मानवी शरीराच्या वाढीचं जे संप्रेरक आहे ते म्हणजे सोमॅटोट्रोपिन. तर हे जे असते सोमॅटोट्रोपिन हे मानवी शरीरातील वाढीचं संप्रेरक आहे. म्हणजे उंची या सोमॅटोट्रोपिनमुळे वाढत असते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा.
मानवी शरीरातील वाढीचं संप्रेरक कोणते आहे ते म्हणजे सोमॅटोट्रोपिन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील सर्व पेशींना काय म्हणतात. तर शुक्रपेशी आणि अंडपेशी यांच्या व्यतिरिक्त शरीरातील ज्या सर्व पेशी असतात त्यांना आपण कायिक पेशी म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जैवतंत्रज्ञानाच्या मदतीने जनुकीय दृष्ट्या उन्नत जीवाणू म्हणजे ई कोलायचा वापर कशासाठी केला जातो. तर इंटरफेरॉनच्या निर्मितीसाठी. आणि इंटरफेरॉन हा जो गट असतो तो विषाणू विरोधी काम करत असतो. तर जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं म्हणजे बायोटेक्नॉलॉजीच्या मदतीनं जनुकीय दृष्ट्या उन्नत जीवाणू जो तयार केला जातो ई कोलाय याचा वापर कशासाठी केला जातो. तर इंटरफेरॉनच्या निर्मितीसाठी जो विषाणू विरुद्ध आपल्याला वापरता येतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत कोणत्या छोट्या आकाराच्या प्रथिनांचा गट असून विषाणूजन्य रोगांच्या उपचारासाठी वापरला जातो. तर आपण आताच पाहिलं इंटरफेरॉन हा जो असतो हा एक प्रथिनांचा गट आहे आणि तो विषाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी वापरला जातो इंटरफेरॉन. आणि इंटरफेरॉनच्या निर्मितीसाठी आपण ई कोलायचा वापर करतो जे जैवतंत्रज्ञानाच्या मदतीनं उन्नत जीवाणू तयार केला जातो ई कोलाय त्याच्या मदतीनं इंटरफेरॉन तयार केला जाते. आणि इंटरफेरॉनचा वापर आपण आताच पाहिलं तर हा प्रथिनांचा इंटरफेरॉन एक गट असतो जो विषाणूजन्य रोगाच्या उपचारासाठी वापरला जातो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत लघु ज्या रेडिओ लहरीचा शोध कोणी लावला. तर लघु रेडिओ लहरीचा शोध हेनरीज हर्ट्झने लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. हा मुद्दा देखील लक्षात ठेवा का लघु रेडिओ लहरीचा शोध कोणी लावला. तर लघु रेडिओ लहरीचा जो शोध लावला तो हेनरीज हर्ट्झने लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि दीर्घ रेडिओ लहरीचा शोध कोणी लावला. तर दीर्घ रेडिओ लहरीचा शोध आपल्याला मार्कोनीनं लावलेला पाहायला मिळतो. हे दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे का लघु रेडिओ लहरीचा शोध कोणी लावला तर हेनरीज हर्ट्झने आणि दीर्घ रेडिओ लहरीचा शोध कोणी लावला तर मार्कोनीनं लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत फ्यूज तारेसाठी कशाची आवश्यकता असते. तर फ्यूज तारेसाठी उच्च रोधाची आणि कमी उत्कलन बिंदूची आवश्यकता असते. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा का फ्यूज तारेसाठी कशाची आवश्यकता असते. तर फ्यूज तारेसाठी उच्च रोधाची आणि कमी उत्कलन बिंदूची गरज असते ज्यामुळे तार पटकन तुटून जाईल. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचं कारण नेमकं काय. तर सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचं कारण असते प्रकाशाचं अपवर्तन. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचं कारण नेमकं काय असते तर ते म्हणजे प्रकाशाचं अपवर्तन. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत रंध्रीय प्राण्यांच्या म्हणजे फायलम पोरीफेरा शरीरात कोणत्या पेशी असतात. तर रंध्रीय प्राण्यांच्याच म्हणजे फायलम पोरीफेरा जो असतो तर यांच्या या प्राण्यांच्या शरीरामध्ये तर कॉलर पेशी असताना आपल्याला पाहायला मिळतात. किंवा उलट तुम्हाला प्रश्न विचारला जाईल का कॉलर पेशी कोणत्या प्राण्यामध्ये असते. तर पोरीफेरा जो संघ आहे प्राण्यांचा त्यांच्या शरीरामध्ये कॉलर पेशी आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत जीवाणूंचा समावेश वनस्पती गटात होतो कारण काय. तर जीवाणूंचा समावेश वनस्पती गटात होतो कारण त्यांना पेशीभित्तिका असते. तर हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का जीवाणूंचा समावेश वनस्पती गटात का केला जातो कारण त्यांना पेशीभित्तिका असते म्हणून जीवाणूचा समावेश वनस्पती गटामध्ये होतो कारण वनस्पतीमध्ये पेशीभित्तिका असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत काजण्या हा आजार कशामुळे होतो. तर काजण्या हा जो आजार होतो तो विषाणूमुळे होतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत निमोनिया घटसर्प आणि कॉलरा हा आजार कशामुळे होतो. तर निमोनिया असेल घटसर्प असेल आणि कॉलरा असेल तर हा आजार जीवाणूमुळे होतो. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का काजण्या हा आजार कशामुळे होतो तर विषाणूमुळे आणि निमोनिया असेल घटसर्प असेल आणि कॉलरा असेल तर हा आजार कशामुळे होतो तर जीवाणूमुळे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत गारव्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये कशाचा वापर केला जातो. तर गारव्यासाठी रेफ्रिजरेटरमध्ये फ्रेऑनचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण अवरक्त किरणांचा शोध कोणी लावला. तर ज्याला आपण इन्फ्रारेड रेड म्हणतो. तर अवरक्त किरणांचा म्हणजे इन्फ्रारेड रे किरणांचा शोध विल्यम हर्शेलनं लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. ध्वनी पातळी ही कोणत्या एककात मोजतात. तर ध्वनी पातळी ही डेसिबल या एककामध्ये मोजली जाते. त्याच्यानंतर नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचं प्रमाण किती टक्के असते. तर नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचं प्रमाण 87% असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की नैसर्गिक वायूमध्ये मिथेनचं प्रमाण किती टक्के असते तर 87%. आणि त्याच्यानंतर आपण मिथेनचं प्रमाण पाहिलं बायोगॅसमध्ये गोबर गॅसमध्ये ज्याला म्हणतो आपण आणि सोबतच पाणथळ ठिकाणी विशेषतः भात शेतीमध्ये मिथेन वायूची निर्मिती होताना आपल्याला पाहायला मिळते. पुढचा मुद्दा घेणार आहोत जो अतिशय महत्त्वाचा आहे मॅक्सवेल वितरण कशाशी संबंधित आहे. तर मॅक्सवेल वितरण जे आहे ते वायूच्या गतीशी संबंधित असलेलं आपल्याला पाहायला मिळतो. तर या ठिकाणी लक्षात ठेवा मॅक्सवेल वितरण हे कशाशी संबंधित आहे तर वायूच्या गतीशी संबंधित आहे. पुढचा मुद्दा स्थिर पाण्यावर परागकणांची हालचाल कशाचं उदाहरण आहे. तर स्थिर पाण्यावर परागकणांची हालचाल जी होते
तर ती ब्राउनियन गतीचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते किंवा तुम्हाला विचारलं जाईल ब्राउनियन गतीचं उदाहरण द्या, तर ते म्हणजे स्थिर पाण्यावर परागकणांची जी हालचाल आहे ते ब्राउनियन गतीचं आपल्याला उदाहरण पाहायला मिळते. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर लिपिडपासून. हा अगोदरी प्रश्न विचारण्यात आलेला आहे का नैसर्गिक स्रोतातील कोणत्या घटकापासून चरबी आणि तेल मिळते? तर लिपिडपासून. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, ॲसिलोटोरिया हे कोणत्या शैवालाचं उदाहरण आहे? तर ॲसिलोटोरिया हे नीलहरी शैवालाचं उदाहरण आपल्याला पाहायला मिळते. अनेक वेळा यावर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत नीलहरी शैवालावर. विशेष करून नीलहरी शैवालाचा वापर भात शेतीमध्ये केला जातो, म्हणून आवर्जून हा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा का ऑसिलोटोरिया हे कोणत्या प्रकारचं शैवाल आहे? ते म्हणजे नीलहरी शैवाल. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, प्रथिनांचं अमिनो आम्लामध्ये रूपांतर कोणाद्वारे होते? तर प्रथिनांचं अमिनो आम्लामध्ये रूपांतर इरेप्सिनद्वारे होते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का प्रथिनांचं अमिनो आम्लामध्ये रूपांतर कशाद्वारे होते? तर इरेप्सिनमुळं. आणि अमिनो आम्लांमुळेच प्रथिने निर्मिती होते, परंतु प्रथिनांचे अमिनो आम्लामध्ये रूपांतर कोणामुळे होते? तर इरेप्सिनमुळं. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, आता टेरापिन हे गोड्या पाण्यातील का आहे? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे का टेरापिन हे गोड्या पाण्यातील कासव आहे. हा मुद्दा लक्षात ठेवा. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, कोणते पोषक द्रव्य वनस्पतीमध्ये हरितद्रव्य निर्मिती करते? तर लोह हे जे मूलद्रव्य आहे हे पोषक द्रव्य वनस्पतीमध्ये हरितद्रव्य निर्मितीसाठी कारणीभूत आहे, लोह. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, कावीळ रोग हा मानवी शरीरातील कोणत्या अवयवास बाधा पोचवतो? यकृत, ज्याला आपण हिपेटायटिस असं किंवा हिपेटायटिस असं म्हणतो. तर जो हिपेटायटिस म्हणजे यकृताशी संबंधित आजार आहे. कावीळ रोग हा मानवी शरीरातील कोणत्या अवयवास बाधा पोचवतो? तर यकृताला, ज्याला आपण लिव्हर म्हणतो. आणि हिपेटायटिस म्हणजेच कावीळ रोग आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. कोणत्या जीवनसत्वाला आपण एक्झोऑप्थिकल्मिक व्हिटॅमिन असं म्हणतो? तर जीवनसत्वाला आपण अँटी एक्झेरोफॅथल्मिक व्हिटॅमिन असं म्हणतो. आवर्जून लक्षात ठेवा, कोणत्या जीवनसत्वाला अँटीक्झेरोफॅथल्मिक व्हिटॅमिन असं म्हटलेलं आहे? तर ते म्हणजे अजीवनसत्वाला आपण अँटी एक्झेरोफॅथल्मिक व्हिटॅमिन असं म्हणतो, अजीवनसत्वाला. पुढचा मुद्दा घेणार आहोत, मानवी शरीरातील जठरातून स्त्रवणारा पाचक रस कोणता? तर मानवी शरीरातील जठरातून स्त्रवणारा पाचक जो रस आहे त्याला आपण रेनिन म्हणतो. रेनिन, किंवा उलट प्रश्न विचारला जाऊ शकतो का रेनिन हा जो पाचक रस आहे तो कशामधून स्त्रवतो? तर जठरामधून. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, फ्रायबिनोजेन हे नेमकं काय आहे? तर फ्रायबिनोजेन जे आहे ते प्रथिन आहे. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा. फ्रायबिनोजेन हे नेमकं काय आहे? तर ते म्हणजे प्रथिन. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, गव्हावरील तांबेरा रोगास कोणते कवक कारणीभूत आहे? पॅक्सिनिया. तर गव्हावरील तांबेरा रोगास कोणते कवक कारणीभूत आहे? तर ते म्हणजे पॅक्सिनिया. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, स्नायूच्या हालचालीसाठी कोणते प्रथिन महत्त्वाचं असते? तर स्नायूच्या हालचालीसाठी मायोग्लोबिन हे प्रथिन महत्त्वाचं असते. आवर्जून लक्षात ठेवा का स्नायूच्या हालचालीसाठी कोणते जे प्रथिन आहे ते महत्त्वाचं असते, ते म्हणजे मायोग्लोबिन. पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत, दृश्य प्रकाश हे कशाचे तरंग आहेत? तर दृश्य प्रकाश हे विद्युत चुंबकीय तरंग आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, गॅमा किरण म्हणजे कशाचा प्रवाह आहे? तर गॅमा किरण म्हणजे हा फोटॉन कणांचा प्रवाह आहे. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का गॅमा किरण हा कशाचा प्रवाह असतो? तर तो फोटॉन कणांचा प्रवाह असतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, बीटा किरण म्हणजे नेमकं काय? तर बीटा किरण इलेक्ट्रॉन कणांचा प्रवाहालाच आपण बीटा किरण म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कशाचा वापर ॲनिमियाचं निदान करताना रक्त तपासणीसाठी करतात? तर आपण पाहिलं कशाचा वापर ॲनिमियाचं निदान करताना रक्त तपासणीसाठी करतात? तर मोरचूदचं. हा मुद्दा लक्षात ठेवा का कशाचा वापर ॲनिमियाचं निदान करताना रक्त तपासणीसाठी करतात? मोरचूदचा. पुढचा मुद्दा घेणार आहोत, रामन जे स्पेक्ट्रोस्कोपी आहे हे कशाशी संबंधित आहे? रामन स्पेक्ट्रोस्कोपी हा जो सिद्धांत आहे तो प्रकाशाच्या विकिरणाशी संबंधित आहे. आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा का रामन स्पेक्ट्रोस्कोपी हा कशाशी संबंधित सिद्धांत आहे? तर तो प्रकाशाची विकिरणाशी संबंधित असलेला आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, स्ट्रेस हार्मोन म्हणून वनस्पतीतील कोणत्या संप्रेरकाचा वापर करतात? तर स्ट्रेस हार्मोन म्हणून वनस्पतीतील कोणत्या संप्रेरकाचा वापर करतात असा हा प्रश्न आहे. ते ॲब्सेसिक जे ॲटिस असते ते ॲसिड असते ते स्ट्रेस हार्मोन म्हणून त्याचा वापर केला जातो. त्या ॲब्सेसिक ॲसिडचा स्ट्रेस हार्मोन म्हणून वापर केला जाते जे आपल्याला वनस्पतीमध्ये सापडते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील स्त्रवणारे स्ट्रेस हार्मोन कोणते कोणते आहे? तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तर ग्लुकॅगॉन, त्याच्यानंतर
आपण पाहिलं इपिनेफ्रिन, त्याच्यानंतर नॉर इपिनेफ्रिन, त्याच्यानंतर अँड्रेलिन आणि त्याच्यानंतर कार्टिसोल, त्याच्यानंतर ग्रोथ हार्मोन आणि त्याच्यानंतर व्हॅसोप्रेसिन ते सगळे स्ट्रेस हार्मोन असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर आवर्जून हे सगळे स्ट्रेस हार्मोन तुम्ही लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये ग्लुकागॉन असेल, इपिनेफ्रिन असेल, नॉर इपिनेफ्रिन असेल, अँड्रेलिन असेल, आपण पाहिलं कार्टिसोल असेल, ग्रोथ हार्मोन आणि त्याच्यानंतर व्हॅसोप्रेसिन असेल. ते मानवी शरीरामध्ये स्त्रवल्या जाणारे स्ट्रेस हार्मोन आहे, जे तुम्हाला माहीत असायला हवे. तर मानवी शरीरात स्त्रवणारे स्ट्रेस हार्मोन कोणते, ते हे सर्व मुद्दे महत्त्वाचे. ग्लुकागॉन असेल, इपिनेफ्रिन असेल, नॉर इपिनेफ्रिन असेल, अँड्रेलिन असेल, कार्टिसोल असेल, त्याच्यानंतर ग्रोथ हार्मोन आणि सोबतच व्हॅसोप्रेसिन असेल. तर हे मानवी शरीरामध्ये स्त्रवले जाणारे स्ट्रेस हार्मोन आहे. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, मानवी शरीरातील मुख्य स्ट्रेस हार्मोन कोणते. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा, का मानवी शरीरातील मुख्य स्ट्रेस हार्मोन कोणते. तर त्याच्यामध्ये कार्टिसोल आणि अँड्रेलिन असेल, त्यांना आपण स्ट्रेस हार्मोन म्हणतो. पुन्हा आपण याला रिवाईज करणार आहोत. मानवी शरीरातील मुख्य स्ट्रेस हार्मोन कोणते, कार्टिसोल आणि अँड्रेलिन यांना आपण मानवी शरीरातील मुख्य स्ट्रेस हार्मोन म्हणतो. पुढचा मुद्दा, भारतातून देवी रोगाचं निर्मूलन कोणत्या वर्षी झाले. तर भारतातून देवी रोगाचं जे निर्मूलन झालं ते 1977 मध्ये. हा मुद्दा विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा, का भारतातून देवी रोगाचं निर्मूलन कोणत्या वर्षी झाले, 1977. पुढचा मुद्दा, डोळ्याची लॅसिक शस्त्रक्रिया करण्यासाठी व पाण्यातील जीवाणूंना मारण्यासाठी कोणत्या किरणांचा वापर केला जातो. तर अल्ट्राव्हायोलेट किरणे जे असतात, व्हायोलेट या किरणांचा वापर लॅसिक शस्त्रक्रिया विशेषतः डोळ्यांशी संबंधित आहे. डोळ्यांची लॅसिक शस्त्रक्रिया करण्यासाठी आणि पाण्यातील जीवाणूंना मारण्यासाठी अल्ट्राव्हायोलेट या किरणांचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा, कीटकांचा अभ्यास कशामध्ये करतात. तर कीटकांचा अभ्यास हा एंटोमॉलॉजीमध्ये करतात. पुढचा मुद्दा, आपण पाहिलं बेल मेटलमध्ये कोणत्या घटकाचा वापर केला जातो. तर बेल मेटलमध्ये तांबे आणि कथिलांचा वापर केला जातो. आवर्जून हा मुद्दा लक्षात ठेवा. अगोदरही वेगवेगळ्या एक्झाममध्ये हा मुद्दा विचारण्यात आला, का बेल मेटलमध्ये कशाचा वापर करतात. तर बेल मेटलमध्ये तांब्याचा आणि सोबतच कथिलचा वापर केला जातो बेल मेटलमध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, दातांचा अभ्यास करण्यासाठी कशाचा वापर केला जातो किंवा कोणत्या शाखेचा वापर केला जातो. तर दातांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला ओडोंटोलॉजी असं म्हणतात. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा, का दातांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणतात, ओडोंटोलॉजी. पुढचा मुद्दा घेणार आहोत, चेतासंस्थेचा अभ्यास करणाऱ्या शास्त्राला काय म्हणायचं, न्यूरोलॉजी. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, मानवी शरीरातील वृक्क हे कोणते विकर स्त्रवते जे रक्तदाबाचं नियंत्रण करते. तर मानवी शरीरातील जे वृक्क आहे, ज्याला आपण किडनी म्हणतो, हे रेनिन नावाचं विकर स्त्रवते जे रक्तदाबाचं तर आपण पाहिलं नियंत्रण करताना आपल्याला पाहायला मिळते. रक्तदाब ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो. तर अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे, का मानवी शरीरातील वृक्क म्हणजे किडनी कोणते विकर स्त्रवते जे रक्तदाबाचं नियंत्रण करते, ते म्हणजे रेनिन. पुढचा मुद्दा घेणार आहोत, अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस काय म्हणतात. तर याला जैव प्रावर्धन म्हणतात. हा मुद्दा लक्षात ठेवा, पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे, का अन्नसाखळीमध्ये प्रत्येक ऊर्जा स्तरावर विषारी पदार्थाच्या प्रमाणात सलग होणाऱ्या वाढीस काय म्हटलं जाते, त्याला आपण जैव प्रावर्धन म्हणतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, कोणत्या संयुगाचा वापर काचेला गुलाबी रंगाची रंगछटा देण्यासाठी केला जातो. तर या ठिकाणी मॅग्नीजचा वापर काचेला गुलाबी रंगाची रंगछटा देण्यासाठी केला जातो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, रक्तातील हिमोग्लोबिनचा मुख्य घटक कोणता असतो. तर रक्तातील हिमोग्लोबिनचा जो मुख्य घटक असतो तो म्हणजे लोह. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, टिंडाल इफेक्ट कोणत्या कारणामुळे घडून येतो. खास करून प्रकाशाचं विकिरण याच्याशी संबंधित हा टिंडाल इफेक्ट आहे. तर टिंडाल इफेक्ट घडायला जे कारण असतं ते म्हणजे प्रकाशाचं विकिरण. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, अनुवांशिक रोग कोणते आहेत. तर अनुवांशिक रोगामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब आणि रंग आंधळेपणा तर हे अनुवांशिक रोग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. तर अनुवांशिक रोग कोणते, मधुमेह जे असेल, डायबिटीज, त्याच्यानंतर ब्लड प्रेशर असेल, हाय ब्लड प्रेशर आणि सोबतच रंग आंधळेपणा असेल, तर हे सर्व अनुवांशिक रोग असलेले आपल्याला पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा घेणार आहोत, भारतात पिण्याच्या पाण्यातील जे फ्लोराईडचं प्रमाण सामान्यतः किती आहे. तर भारतात पिण्याच्या पाण्यातील जे फ्लोराईडचं प्रमाण आहे ते सामान्यतः 0.5 ते 0.8 ते mg इतकं आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवावी विद्यार्थ्यांनी, की भारतात पिण्याच्या पाण्यातील फ्लोराईडचं प्रमाण सामान्यतः किती आहे. तर 0.5 ते 0.8 mg इतकं. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, सायनोव्हियल द्रव्य
तर हे जे फ्लुइड आहे ते मानवी शरीरातील कोणत्या भागात असते तर सांध्यांमध्ये, ते जॉईंट्स ज्याला आपण म्हणतो. सायनोव्हियल द्रव्य मानवी शरीरातील कोणत्या भागात असते तर सांध्यांमध्ये, जॉईंट्समध्ये. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. वनस्पतीमधील क्लोरोफिल सूर्यप्रकाशाच्या कोणत्या रंगाच्या लहरी शोषून घेण्यास पूर्णपणे अनुकूल आहे तर वनस्पतीमधील क्लोरोफिल सूर्यप्रकाशाच्या लाल आणि निळ्या रंगाच्या लहरी शोषून घेण्यास पूर्णपणे अनुकूल आहे. क्लोरोफिल जे असते वनस्पतीमध्ये, हरितद्रव्यामध्ये, ते लाल आणि निळ्या हा जो सूर्यप्रकाशाचे रंग असतात ते शोषून घेतात, लाल आणि निळा. पुढचा मुद्दा घेणार आहोत. वनस्पतीला लागणारे स्थूल पोषण द्रव्य कोणते जे जास्त प्रमाणात वनस्पतीला लागतात. त्यामध्ये मग कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम, कार्बन, सल्फर, पोटॅशियम, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन याचं प्रमाणात मोठ्या प्रमाणात वनस्पतीला लागते. म्हणून यांना मॅक्रो जे आहे मॅक्रो एलिमेंट्स म्हणजे स्थूल पोषण द्रव्य असं म्हटलं गेलेलं आहे, ज्याचा अर्थ होतो जास्त प्रमाणात वनस्पतींना लागणारे मूलद्रव्य कोणते. त्याच्यामध्ये कॅल्शियम असेल, फॉस्फरस असेल, मॅग्नेशियम असेल, कार्बन असेल, सल्फर असेल, पोटॅशियम, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन हे सर्व जास्त प्रमाणात लागणारे मूलद्रव्य आहे वनस्पतींना. पुढचा मुद्दा घेणार आहोत. संघ निमॅट हेल्मेथिसमध्ये येणारे प्राणी कोणते तर प्राणीशास्त्र आपला अभ्यास विषय आहे, त्यामुळे आवर्जून लक्षात ठेवा का संघ निमॅट हेल्मेथिसमध्ये येणारे प्राणी कोणते तर ज्याला आपण ॲस्केरिस म्हणतो, गोलकुर्मी, पिनवर्म, फायलेरिया आणि अँसिलोस्टोमा हे सर्व निमॅट हेल्मेथिसमध्ये येणारे प्राणी आहे. पुन्हा पहा तर संघ निमॅट हेल्मेथिसमध्ये येणारे प्राणी कोणते. ॲस्केरिस ज्याला आपण गोलकुर्मी म्हणतो, पिनवर्म, फायलेरिया आणि सोबत अँसिलोस्टोमा हे सर्व निमॅट हेल्मेथिसमध्ये येणारे प्राणी आहेत. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अंतर्वक्र आरशाचा वापर कशामध्ये करतात. हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. अंतर्वक्र आरशाचा वापर कशामध्ये केला जातो तर अंतर्वक्र आरशाचा वापर दंतवैद्य आरसे त्याच्यामध्ये केला जातात. सौरभट्टीमध्ये अंतर्वक्र आरशाचा वापर होतो. प्रोजेक्टर लॅम्पसाठी देखील वापरतात. परावर्तन आरसे हे अंतर्वक्रच असतात. फ्लड लाईट्स असेल, टॉर्चेस असेल आणि गाडीचे हेडलाईट्स असेल ते यामध्ये अंतर्वक्र आरशाचा वापर केला जातो. यावरही अनेक वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहे, म्हणून आवर्जून लक्षात ठेवा का अंतर्वक्र आरशाचा वापर कशामध्ये केला जातो तर दंतवैद्यांचे जे आरसे असतात, सौरभट्टी असते, प्रोजेक्टर लॅम्पसाठी परावर्तन आरसे असतात, फ्लड लाईट्स असेल, टॉर्चेस असेल, हेडलाईट्स असेल यामध्ये अंतर्वक्र आरशाचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा घेत आहोत आपण. ध्वनी हे कशा प्रकारचे तरंग आहेत तर ध्वनी हे अणुतरंग आहेत. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. बहिर्वक्र आरशाचा उपयोग कशामध्ये होतो. हा देखील खूप महत्त्वाचा मुद्दा आहे का बहिर्वक्र आरशाचा उपयोग कशामध्ये होतो. साधा जो सूक्ष्मदर्शी असतो, संयुक्त सूक्ष्मदर्शी असेल आणि दूरदर्शी असेल त्यामध्ये बहिर्वक्र आरशाचा वापर होतो. विशेषतः गाड्यांमधील देखील मागचं बघण्यासाठी तर आपण बहिर्वक्र आरशाचाच वापर करतो. तर बहिर्वक्र आरशाचा वापर कशामध्ये होतो. साधा, सूक्ष्मदर्शी, संयुक्तदर्शी आणि दूरदर्शी यामध्ये बहिर्वक्र आरशाचा वापर केला जातो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण. प्लावक बल वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर काय होईल तर प्लावक बल हे वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू पाण्यात बुडणार नाही. हा महत्त्वाचा मुद्दा आहे का प्लावक बल ज्यावेळेस वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असेल तर वस्तू पाण्यात बुडणार नाही आणि प्लावक बल ज्यावेळेस वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल त्यावेळेस ते वस्तू पाण्यामध्ये बुडणार. तर लक्षात ठेवा प्लावक बल हे जेव्हा वस्तूच्या वजनापेक्षा जास्त असते तेव्हा वस्तू पाण्यात बुडत नसते आणि प्लावक बल ज्यावेळेस वस्तूच्या वजनापेक्षा कमी असेल त्यावेळेस वस्तू पाण्यात बुडत असते. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. प्लावक बल वस्तूच्या वजनाइतके असेल तर काय होईल तर प्लावक बल जर वस्तूच्या वजनाइतके असेल तर वस्तू पाण्यामध्ये अर्धवट बुडते आणि अर्धा भाग वस्तूचा तरंगत असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. तर कोणत्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक जो असतो तर कोणत्या अभिक्रियेत अभिक्रियाकारक इलेक्ट्रॉन गमावतो तर ऑक्सिडीकरण जे अभिक्रिया असते त्यामध्ये या अभिक्रियेमध्ये विशेषतः ऑक्सिडीकरण अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक जो असतो तो इलेक्ट्रॉन गमावतो. पुन्हा हा मुद्दा लक्षात घ्या. कोणत्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक इलेक्ट्रॉन गमावतो तर ऑक्सिडीकरण अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक इलेक्ट्रॉन गमावताना आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. कोणत्या अभिक्रियेत अभिक्रियाकारक इलेक्ट्रॉन कमावतो तर त्या शपन जी अभिक्रिया असते त्या शपनक अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारक जो असतो तो इलेक्ट्रॉन कमावतो आणि जो ऑक्सिडीकरण अभिक्रिया असते त्यामध्ये अभिक्रियाकारक इलेक्ट्रॉन गमावतो. हे दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे. आणि पुढचा मुद्दा घेणार आहोत. गर्भधारणेचा साधारण कालावधी हा किती दिवसांचा असतो तर गर्भधारणेचा जो साधारण कालावधी असतो तो 266 दिवसांचा असतो. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. मानवी शरीर कोणते मेदाम्ल तयार करू शकत नाही तर अति आवश्यक जे मेदाम्ल असतात ते मानवी शरीर तयार करू शकत नाही. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत. अति आवश्यक मेदाम्ले कोणते आहे, इसेन्शियल फॅटी ॲसिड कोणते तर आपण ते पाहणार आहोत. ऑर्किडोनिक
आम्ल, त्याच्यानंतर लिनोलिक आम्ल आणि लिनोलेनिक आम्ल हे सगळे अतिआवश्यक मेद आम्ले आहेत. मग अतिआवश्यक मेद आम्ले जे मानवी शरीर तयार करू शकत नाही कोणती कोणती आहेत? इसेन्शियल फॅटी ॲसिड, त्याच्यामध्ये ऑर्किडोनिक हे एक आम्ल आहे, लिनोलिक हे एक आम्ल आहे आणि लिनोलेनिक हे आम्ल आहे. यांना आपण अति आवश्यक मेद आम्ले म्हणतो जे मानवी शरीर तयार करू शकत नाही. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जीवाणूचा समावेश कोणत्या सृष्टीमध्ये करतात? तर जीवाणूचा समावेश आपण मोनेरा या सृष्टीमध्ये करत असतो. पुढचा मुद्दा पाहणार आहोत, विषाणूभोवती कशाचं आवरण असते? तर विषाणूभोवती प्रथिनांचा आवरण असते. पुढचा मुद्दा पाहणार आहोत आपण, जेव्हा पदार्थांवर बुरशी चढते तेव्हा त्यात कोणते विष तयार होते? तर जेव्हा पदार्थांवर बुरशी चढते तेव्हा त्याच्यामध्ये मायकोटॉक्झिन हे एक विष तयार होत असते. हा मुद्दा आवर्जून लक्षात ठेवा का जेव्हा पदार्थावर बुरशी चढते त्यावेळेस कोणत्या प्रकारचं विष त्यामध्ये तयार होते? तर मायकोटॉक्झिन. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, कोणता जीवाणू हगवणीस कारणीभूत असतो? शिगेला बॅसिलिस हा जो जीवाणू आहे तो हगवणीस कारणीभूत असतो, शिगेला बॅसिलिस. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, हिपॅटिटस बी या रोगाचा प्रसार जो होतो तो कशामार्फत होतो? तर हिपॅटिटस जे बी आहे कावीळ रोगाशी संबंधित, तर हिपॅटिटस बी हा रोगाचा प्रसार जो होतो तो रक्तामार्फत होताना आपल्याला पाहायला मिळतो. उलट प्रश्न तुम्हाला विचारू शकतात की रक्तामार्फत कोणत्या हिपॅटिटसचा प्रसार होतो? तर हिपॅटिटस बी या प्रकारच्या रोगाचा प्रसार हा रक्तामार्फत होत असतो. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, मायक्रोफेज प्रकारच्या पेशी शरीरात विषाणू विरुद्ध लढा देण्यासाठी कोणतं रसायन तयार करतात? तर मायक्रोफेज ज्या पेशी आहेत ते इंटरफेरॉन हे एक रसायन तयार करतात. तर जर तुम्हाला विचारण्यात आलं इंटरफेरॉन हे रसायन शरीरातील कोणत्या प्रकारच्या पेशी तयार करतात? तर मायक्रोफेज या पेशी इंटरफेरॉन हे रसायन स्त्रवतात जे विषाणूविरुद्ध लढा देत असतात. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, आदिजीव हे कोणत्या सृष्टीमध्ये येतात? तर आदिजीव जे असतात तर ते प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये येतात. आवर्जून लक्षात ठेवा, जसं मलेरियाचा प्लाझ्मोडियम असेल तो आदिजीव आहेत आणि तो प्रोटिस्टा या गटामध्ये येतात. सर्व आदिजीव या प्रोटिस्टा या सृष्टीमध्ये येतात. पुढचा मुद्दा घेणार आहोत आपण, कवकाच्या अभ्यासाला काय म्हणायचं? तर कवकाच्या अभ्यासाला आपण मायकोलॉजी असं म्हणतो. पुढचा मुद्दा, किण्वन प्रक्रियेमध्ये मिळणारे उपउत्पादन जैव कीटकनाशक कोणते? तर किण्वन प्रक्रियेत मिळणारे जे उपउत्पादन आहे जैव कीटकनाशक ते म्हणजे सायपोनोसॅड. ते एक कीटकनाशक आहे जे आपल्याला किण्वन प्रक्रियेमध्ये मिळते, जैव कीटकनाशक सायपोनोसॅड. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, जैवविघटनशील प्लास्टिक म्हणजे नेमकं काय? तर जैवविघटनशील जे प्लास्टिक असते त्याला आपण पॉलीलॅक्टिक ॲसिड म्हणतो. हे जैवविघटन असते, बायोडिग्रेडेबल असते. तर या ठिकाणी जैवविघटनशील प्लास्टिक कोणते? तर त्याला म्हणायचं पॉलीलॅक्टिक ॲसिड असं आपण त्याला म्हणतो, पॉलीलॅक्टिक ॲसिड. ते जैवविघटनशील प्लास्टिक आहे आणि अशाच प्लास्टिकची आपल्याला गरज आहे. पुढचा मुद्दा घेणार आहोत, विडाल टेस्ट हे कशाशी संबंधित आहे? तर विडाल टेस्ट जे आहे ते विषम ज्वराशी संबंधित आहे, म्हणजे टायफॉइड फीवर जे आहे विषम ज्वराशी संबंधित कोणती टेस्ट? ती म्हणजे विडाल टेस्ट ही विषम ज्वराशी संबंधित आहे, ज्याला आपण टायफॉइड म्हणतो. पुढचा मुद्दा आपण घेणार आहोत, कोणते जीवाणू युरेनियम क्षाराचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यात मिसळण्यापासून रोखतात? तर त्याला आपण जिओबॅक्टर जीवाणू म्हणतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. कोणते जीवाणू युरेनियम क्षाराचे अविद्राव्य क्षारात रूपांतर करून जमिनीतील पाण्याच्या साठ्यात मिसळण्यापासून रोखतात? त्याला आपण जिओबॅक्टर जीवाणू म्हणतो. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, क्रेब शृंखलेमध्ये किती ATP तयार होतात? तर जे क्रेब सायकल असते त्याच्यामध्ये जवळपास 36 ATP तयार होतात. असाही तुम्हाला मुद्दा विचारला जाऊ शकतो का क्रेब शृंखलेमध्ये किती ATP तयार होतात? तर 36. पुढचा मुद्दा घेणार आहोत, कोणत्या माशाला फुफ्फुसे असतात? तर लंकफिश या माशाला फुफ्फुसे असतात, लंग्स असतात. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा का कोणत्या माशाला फुफ्फुसे असतात? तर लंकफिशला आपल्याला फुफ्फुसे असताना पाहायला मिळतात. पुढचा मुद्दा घेणार आहोत, कोणता मासा हा उभयचर आणि पायसेस या दोन वर्गांना जोडतो? तर तो म्हणजे लंगफिशच हा जो मासा आहे तो उभयचर आणि पायसेस म्हणजे मत्स्य. तर कोणता मासा हा उभयचर आणि पायसेस या दोन वर्गांना जोडतो? तर लंगफिश. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, पेट्रोलचा दर्जा ठरवण्यासाठी योग्य पद्धत किंवा एकक कोणते? तर पेट्रोलचा दर्जा ठरवण्यासाठी जी योग्य पद्धत आहे ती म्हणजे ऑक्टेन नंबर. ऑक्टेन नंबर हा वापरला जातो पेट्रोलचा दर्जा ठरवण्यासाठी, एकक आहे ते. आणि पुढचा मुद्दा आहे का डिझेलचा दर्जा ठरवण्यासाठी योग्य पद्धत किंवा एकक कोणतं? तर सिटेन नंबर. सिटेन नंबर
हा वापरला जातो डिझेलचा दर्जा ठरवण्यासाठी आणि ऑक्टेन नंबर हा वापरला जातो पेट्रोलचा दर्जा ठरवण्यासाठी. पुढचा मुद्दा घेणार आहोत. नैसर्गिक वायूचा ऑक्टेन नंबर किती आहे? तर नैसर्गिक वायूचा जो ऑक्टेन नंबर आहे तो 130 आहे. पुढचा मुद्दा, इसवी सन 1795 कोणी ग्रॅफाइटचा शोध लावला होता? अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. का इसवी सन 1795 कोणी ग्रॅफाइटचा शोध लावला? निकोलस जॅक्स क्वांटी या शास्त्रज्ञाने ग्रॅफाइटचा शोध लावलेला आपल्याला पाहायला मिळतो. 1795 कोणी ग्रॅफाइटचा शोध लावला होता? निकोलस जॅक्स क्वांटी या शास्त्रज्ञाने 1785 ग्रॅफाइटचा शोध लावला निकोलस जॅक्स क्वांटी याने. लास्ट प्रश्न आपण पाहणार आहोत. रंग असेल, पॉलिश असेल, आर्क लॅम्प असेल, वंगण असेल, पेन्सिल असेल आणि कार्बन इलेक्ट्रोड असेल इत्यादीच्या निर्मितीसाठी कशाचा वापर करतात? तर ग्रॅफाइटचा. आवर्जून लक्षात ठेवा. रंग, पॉलिश, आर्क लॅम्प, वंगण, पेन्सिल आणि कार्बन इलेक्ट्रोड इत्यादीच्या निर्मितीसाठी कशाचा वापर करतात? तर ग्रॅफाइटचा. अशा पद्धतीनं हे आजच्या विज्ञान नोट्सच्या भाग 7 मधील अतिशय महत्त्वाचे प्रश्न आहेत, वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत, जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. पुन्हा आपण भेटू सायन्स नोटच्या भाग 8 मध्ये. त्यामध्ये देखील असतील असेच महत्त्वपूर्ण सायन्स या विषयाशी संबंधित वस्तुनिष्ठ प्रश्न जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. तोपर्यंत धन्यवाद.